नमस्कार यूट्यूब फॅमिली माझी, स्वागत आहे तुमचं. आजचा एक मुद्दा सांगते. आजकालच्या मुलींना लाजणं किंवा लाज वाटणं हे माहीतच नाही. आमच्या काळचा एकदम किस्सा आठवला. लाजणं आणि लाज वाटणं हा एक स्वभाव गुण होता. आमच्या काळी मुली खूप लाजायच्या. तुम्हाला सांगते ना, ब्रेसियर अंतर्वस्त्र हे दिसायचं सुद्धा नाही मुलींचं. कपडे बाहेर टाकताना झाकायचे ते, आणि साधं ब्रेसियरची पट्टी जरी बाहेर आली ना तरी लाजायच्या. आणि ब्रेसियर हा शब्द त्यांना म्हणता पण येत नव्हता. आणि आजकालचं तरुण मुलीमध्ये म्हणते मी दिसावं, तो ब्रेसियरचा पट्टा दिसावा म्हणून तसा घालतात दिसण्यासाठी. हां, आजकालची पिढी शिकलेली आहे, हे आहे, ठीक आहे. पण तो काळ आमचा एक वेगळाच होता. म्हणजे इतकं वेगळं होतं ते लाजणं, मुरडणं किंवा लाज वाटणे हा प्रकार ना आता कुठं बघायलाच मिळत नाही. खरंच मला म्हणजे खूप आश्चर्य वाटलं. आज एक आठवलं म्हणून मी पटकन म्हणलं व्हिडिओमध्ये सांगावं ह्या गोष्टी. कुठंच दिसत नाही असं लाजणं म्हणा, मुरडणं. खूप लाजायचो आम्ही अगोदर. घरी कोणी एखाद्या पाहुणारावळा आला लहान असताना आम्ही लाजायचं. बाहेर येत नसायचं जास्त लवकर. मग ये ग इकडं, ये ग ताई, दीदी काय करते, मग आम्हाला बोलून घ्यायचं. तरी आम्ही असं असं करून लाजायचं. आणि आजकाल लाजणं हा प्रकारच नाही आहे. खरं शिकलेली पिढी असती किंवा काय म्हणतात त्याला, आता खूप म्हणजे विचार चांगले आहेत त्यांचे. शिकलेत, स्वतःच्या पायावर उभा राहतात आणि धाडशी मुली आहे, चांगले विचार आहेत. पण तो काळ वेगळाच होता. त्या काळचे कपडेसुद्धा खूप वेगळे होते बरं का. खरंच त्या काळचे कपडे जे होते चुडीदार पंजाबी ते आता आलेत. त्या काळच्या ज्या साड्यांची डिझाईन होती परत आता आलेत. म्हणजे पहिला काळ परत आता आलेला आहे. म्हणजे पहिला काळच चांगला होता ना, आहे की नाही. खरं खूप चांगला काळ होता आमच्या वेळेला ना. घरी आम्हाला उशिरा आम्ही जातच नव्हतो. उशिरा कधी जात नव्हतो. रात्री घरी उशिरा आला तर खूप रागवायचे, पण आम्ही कधी जात नव्हतो. पण काय काय ठिकाणी उशिरा पोरी यायच्या. शाळेमध्ये असताना एवढ्या उशिरा कधी थांबत नसायचं आम्ही कुठेही. संध्याकाळी दिवस माळल्यानंतर बाहेर जात नव्हतो, खेळायला जात नव्हतो. स्वतःच आम्ही तसं कंट्रोल करायचं की आम्हाला सांगावं लागायचं नाही की संध्याकाळी बाहेर जाऊ नये. असं तसं आम्हाला काही सांगावं लागत नव्हतं. आणि आताच्या तरुण पिढी रात्री अपरात्री फिरतात, बिनधास्त फिरतात. नाही, फिरू दे, चांगली गोष्ट आहे. स्वतंत्र आहे तुम्ही, फिरायला पाहिजे. कारण कसं आहे, मुलींनी स्वतंत्र झालं तरच आपल्या देशाची प्रगती होईल, कुटुंबाची प्रगती होईल असं मला पण वाटतं. शिकावं, धाडशी बनावं, घरामध्ये आपलं साथीदार असतं किंवा पुरुषाच्या पुरुषाला खांदा लावून आजकाल भरपूर तरुण पिढी मुलीमध्ये पुढं चालली. खूप आनंदाची गोष्ट आहे. पण तो काळ वेगळाच होता. परत मला सांगावं वाटतं की पहिल्याचा काळ खरंच वेगळा होता, खूप वेगळा होता. मला एकदम आठवलं, मला पटकन मी व्हिडिओ काढायला तर मग विसरून जाते मी. आज आमची सोसायटी आहे, खूप शिकलेल्या आहेत मुली, जॉबला आहेत, पगार पण चांगला मोठा पगार घेतात, स्वतंत्र आहेत. आजकालचे नवरे म्हणजे काही बोलत नाहीत त्यांना, कारण ते स्वतंत्र आहेत. घरात बी लक्ष तेवढा देतात, नोकरी पण करतात, मुलांना सांभाळतात. खरंच खूप ग्रेट म्हणायचं. त्या पण स्त्रिया खूप ग्रेट. अगोदरची पिढी घरात स्वयंपाक करायचा, मुलांना सांभाळायचं, सासू सासऱ्यांना सांभाळायची, एखादं नंदाचं लेकरू असते त्यांना पण सांभाळायचं. ह्यातच त्यांचा जॉब, हा जॉब खरा वाटायचा त्यांना. आणि तो खरा जॉब होता खरंच. त्या जॉबमध्ये त्या स्त्रियांना पगार नव्हती बरं का, कधीच नव्हती पगार. तरी ते सुद्धा आपलं घर आहे, आपली लेकरं, आपला नवरा, सासू सासरे आपले, असं समजून त्यांना स्वतःला झोकून द्यायच्या आणि मस्त रबायच्या त्या. खरंच माहेरी जात नसायच्या कधी, कधीतरी जायच्या. जिथं जावं लागतं तिथं जायच्या. आणि आजकाल तसं राहिलेलं नाही. चला, मला एवढं सांगायचं होतं की आजकाल कसं लाजणं, मुरडणं, लाज वाटणं नाही आजकाल. त्यावेळेस कसं माणसाच्या स्वभावामध्येच होता. म्हणजे स्त्रियांच्या स्वभाव गुण तसा होता, त्या स्वभावामध्येच तशा होत्या त्या. खरंच लाजायच्या त्या. आम्ही पण लाजायचे. पहिल्या स्टार्टला मला जेव्हा माझा नवरा पाहायला आलता मला,
मी तेव्हा 14 वर्षाची होती. ट्युशनला निघाली होती, 9वीला होते मी. मला पाहायला लागलं, मी इतकी लाजली, इतकी काय माहिती मला का लाज वाटली, मलाच कळलं नाही. का लाजते मी? तुला 8वीला मार्क किती पडले? वार्षिक परीक्षेला मला का, मी तर नापास झाली होती. शाळेमध्ये एवढी होती मी. पण तरीसुद्धा मी 9वी पास झाल्यानंतर मला 10वीला जायची खूप अपेक्षा होती. पण मला नाही शिकवलं आईवडिलांनी. लग्न करून दिलं आणि पण नवऱ्याने मला 15 वर्षांनी काय ना मला 10वी काढायला लावली. तर आहे त्यातच मला खूप समाधान आहे. आणि आयुष्यामध्ये कसलीही मी अपेक्षा नाही कधी केली. त्याच्यामुळं संसार खूपच सुखाचा सगळा झालेला आहे. संसारात अडचणी येतात आणि माझे व्हिडिओ तुम्हाला फक्त आपलं मॅरिड लाईफ थॉट म्हणजे आपल्या लग्नानंतरचे जे विचार आहेत त्याबद्दलच तुम्हाला ऐकायला जास्तीत जास्त मिळतील. आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे रील्स कॉमेडी वगैरे एखादं करू शकते ना. पूर्ण व्हिडिओ हेच यायला पाहिजे असं काही नाही. तर असं वाटतं एकच कंटेंट ठेवून माझं काही नाही. पहिल्यापासूनच जसं मिक्स कंटेंट आहे त्याच्यामुळे मिक्स कंटेंट राहणार. तुमच्यापर्यंत जर व्हिडिओ आला तर तुम्ही शेअर करू शकता आणि माझे बाकीचे पण व्हिडिओ पाहू शकता तुम्ही, की मी अजून खूप काही सांगणार आहे. मी कशी संकट आले, त्या संकटावर कशी मात केली मी. लहानपणी लग्न झालं ते तो दिवस कसे होते आठवतात मला, आणखीनसुद्धा आठवतात. ते मी किती वर्षाची होती, किती लहान होती, माझ्यासोबत कोण कोण होतं घरामध्ये, सगळं तुम्हाला सांगेल नंतर. चला बाय, मग जास्त मोठा पण व्हिडिओ पाहू वाटत नाही. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. मला एवढं वाटतं, आज मी अक्षरशः स्टँडला मोबाईल लावलेला नाही, मी हातात धरून केला, मला पटकन आठवलं. चला, व्हिडिओचं असं व्हायरल व्हायला पाहिजे, तसे व्हिडिओ असतातच माझे. नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर कमेंट करा.